ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज आपल्याकरता 166 क्रमांकाचा व्हिडिओ तयार करत आहे आणि आपल्या सद्गुरूंचा जो अधिकार आहे तो किती व्यापक आहे हे आपल्याला समजावं याकरता मी हा आज व्हिडिओ करतो आहे. आपले सद्गुरूंचं जे गुणवैशिष्ट्य आहे त्यात ते त्रिकालज्ञ आहे असं मी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. त्रिकालज्ञ म्हणजे ज्यांना सर्वच गोष्टी कळतात, सर्वच गोष्टी कळतात अशी ही विभूती आहे, हा त्याचा अर्थ असतो. परवा आपल्या सद्गुरू जयंती झालेली आहे आणि सद्गुरू जयंतीच्या दिवशी पुण्याच्या सत्संग प्रकाशनाने श्री गुरुदेवांच्या आठवणी हा एक अंक प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक आपले नगरमधले भक्त श्रीयुत राजेंद्र थोरवे यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे आणि त्यांनी सर्वसाक्षी श्री गुरु असा उल्लेख केलेला आहे. सर्वसाक्षी गुरु. आणि त्या श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 57 यामध्ये पृष्ठ क्रमांक 5 ते 7 या पानावर तो लेख प्रसिद्ध झाला आहे. खरं म्हणजे गेल्या 8 दिवसापूर्वीच तो प्रसिद्ध झाला आहे आणि मी तेच वाचून आपल्याकडे हा व्हिडिओ करायचं निश्चित केलं. कारण तो जो अनुभव सद्गुरूंनी आपल्याला दिलेला आहे तो आपल्या सर्व भक्तांना कळणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं. श्री गुरु म्हणजे थोरवे असं लिहितात, परमपुण्य श्री गुरूंचे सर्व साक्षीत्व आणि श्रेष्ठत्व दाखवणारी घटना त्यांच्या समक्ष घडली आहे, त्यांनी अनुभवलेली आहे. आणि 1996-97 चा तो काळ होता. त्या काळात कामकोटी पीठाचे आचार्य परमहंस परिवाजाचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामी आणि परमहंस परिवाजाचार्य श्री विजयेंद्र स्वामी सरस्वती यांचं त्यावेळेस नगरमध्ये आगमन झालं होतं. आणि आपलं जे दत्त देवस्थान आहे त्या दत्त देवस्थानच्या पुढच्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सारडा यांची काही इमारती आहेत आणि त्या सारडा यांच्या इमारतीमध्ये एक मला वाटतं त्यांचं मारुती मोटर्सची शोरूम होती. ते शोरूम वगैरे असतात त्या सगळ्या फार मोठ्या असतात आणि असे जेव्हा साधू पुरुष संन्यासी येतात तेव्हा त्यांना भेटायला येणारे लोक खूप असतात. त्यामुळे तशी त्यांना जागा ही जास्त लागते. खरं म्हणजे संन्यासी असतात यांना काहीच त्याची गरज नसते, पण त्यांचं दर्शन घेण्याला येणारी जी मंडळी असतात त्यांची सोय व्हावी याकरता या संन्यासी लोकांची देखील आपल्याला सोय करावी लागते चांगल्या ठिकाणी. आणि ती सोय त्या ठिकाणी श्री सारडा यांनी केलेली होती. आणि आपल्या देवस्थानपासनं हाकेच्या अंतरावर म्हटलं तरी एवढ्या ते जवळ वास्तव्य होतं आणि सद्गुरूंना त्याची कल्पना होती. आणि त्या दिवशी सकाळची बैठक चालू होती आणि 10 वाजण्याच्या सुमारास अचानक गुरुदेवांनी एक इच्छा व्यक्त केली की कामकोटी पीठाच्या आचार्यांना आपल्याला भेटायला जावं असं वाटतंय मला. तर थोरवेंनाच सांगितलं की आपले थोरवे तुम्ही तिथे जाऊन आचार्यांना विचारा की मी दर्शनाला आलो तर चालेल का. बघा आपले सद्गुरू हे अशा आचार्यांच्या दर्शनाला देखील जात होते आणि ती परवानगी त्यांनी थोरवे यांच्या माध्यमातून मागितली. अर्थात या सगळ्या फॉर्मॅलिटीज असतात बरं का. मनुष्य म्हणून जन्म घेतल्यावर या सगळ्या गोष्टी त्या सत्पुरुषांना कराव्या लागतात. त्याप्रमाणे त्यांनी केलं
आणि थोरवे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी 2 आचार्य होते, त्यामुळे दोघांची व्यवस्था वेगळी होती. आणि मग थोरव्यांनी गेले, तर त्या ठिकाणी छोटे म्हणजे धाकटे स्वामी, विजेंद्र स्वामी तिथे होते. पण थोरव्यांच्या मनाला यांना भेटतील का गुरुदेव, कोणाला विचारावं? पण त्यांनी एक असं केलं, की ज्या आचार्यांच्या दर्शनाला गेले, तिथं त्यांनी दर्शन घेतलं. काय आणि मग जे मोठे स्वामी होते, जे जयेंद्र सरस्वती, तर त्यांच्याकडे ते गेले. तिथं त्यांना दर्शनाला त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि त्यांनी सांगितलं, मी असं-असं क्षीरसागर महाराजांच्याकडनं आलेलो आहे आणि क्षीरसागर महाराजांची आपल्याकडे दर्शनाला येण्याची इच्छा आहे. हे ऐकल्याबरोबर त्या स्वामींनी ताबडतोब सांगितलं, "अभी के अभी आइये." म्हणजे आपल्या गुरुदेवांनी दर्शनाची इच्छा व्यक्त केली. थोरवे यांनी ती त्या स्वामींच्या कानावर घातली आणि त्यांनी ताबडतोब "अभी के अभी आइये" असं सांगितलं. आणि हे ऐकल्यावर थोरवे लगेच देवस्थानकडे निघाले आणि जिना चढून ते लक्ष्मी मंडपात जाणार होते महाराजांकडे. तोपर्यंत महाराजांनी प्रभाकर काकांना सांगितलं, की आपल्याला निघायचंय, चल आपण निघूया. तर प्रभाकर त्यांना म्हणाले, की अजून थोरवे तर काही निरोप घेऊन आलेले नाहीत. तो यायचा आहे अजून, आपण वाट बघायला पाहिजे. तर महाराज म्हटले, तो बघ आलाय, आलाय तो दारात आहे. आणि हे थोरवेंनी ऐकलं आणि आतमध्ये गेल्यावर महाराजांनी विचारलं, काय रे, काय झालं? तर ते म्हणले, थोरवेने सांगितलं, मी त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं, ताबडतोब या, लगेच या. हे ऐकून प्रभाकरलाही आश्चर्य वाटलं, की त्या जयेंद्र सरस्वती स्वामींच्या खोलीमध्ये थोरवेंची त्यांची काय चर्चा झाली, ही इकडे देवस्थानमध्ये सद्गुरूंच्या माहिती होती. सद्गुरूंना माहिती होती का? आपले सद्गुरू त्रिकालज्ञ आहेत, हे आपल्याला याच्यावरून कळतं. म्हणजे कुठं काय चाललंय हे त्यांना बरोबर माहीत असतं आणि त्याप्रमाणे त्यांनी लगेच त्या दर्शनाला त्या ठिकाणी निघाले. अर्थात जरी हे पहाटेच्या अंतरावर असलं तरी महाराज गाडीतच जाणार होते आणि गाडीला रस्ता मिळावा म्हणून आपल्यापैकी काही मंडळी पुढे पायलटिंग करत होते आणि त्या ठिकाणी आचार्यांच्या खोलीत आपल्या गुरुदेवांनी पाऊल टाकताच स्वतः आचार्य उभे राहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. वास्तविकता आचार्य हे पीठाधीश आहेत आणि वयाने देखील आपल्या गुरुदेवांपेक्षा मोठे होते. पण गुरुदेवांनी हा हॉलमध्ये पाऊल टाकताच क्षणी त्यांनी उठून उभं राहणं म्हणजे महाराजांच्या वती आदर व्यक्त करणे, हे एवढं मान ही पीठाधीश मंडळी देखील आपल्या गुरुदेवांना देत होती. हे खरंच म्हणजे एक कौतुकास्पदच आहे. काय आपल्या गुरुदेवांचा आध्यात्मिक क्षेत्रात अधिकार किती मोठा आहे हे यावरनं आपल्याला कळू शकतं. आणि हे झाल्यानंतर ताबडतोब ते जयेंद्र सरस्वती स्वामी आणि आपले गुरुदेव त्यांची जी आतली खोली होती, त्या खोलीमध्ये दोघेही गेले आणि दोघांनी तिथं एकमेकांशी चर्चा केली. आणि जेव्हा ते चर्चा त्यावेळेस आपल्या महाराजांबरोबर आलेले त्यांचे सेवेकरी हेही बाहेर थांबले होते आणि आचार्यांचे जे सेवेकरी होते तेही बाहेर होते. आतमध्ये हे दोन्ही सत्पुरुषच फक्त होते आणि दोघांची आपापसात काय चर्चा झाली हे तुम्हाला मला कळण्याचं काहीच कारण नाही. पण दोघं जेव्हा बाहेर आले तेव्हा आचार्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता, एक समाधान वाटत होतं, असं थोरवे यांना तरी त्यावेळेस वाटलं. असं थोरवे यांनी वर्णन केलंय. जणू काही आपली प्रत्यक्ष भगवंताचीच भेट झालेली आहे असा आनंद जयेंद्र सरस्वती स्वामींनाही होत होता. या ठिकाणी थोरवे यांनी जे म्हटलेलं आहे ते 100% बरोबर आहे. ते आपले सद्गुरू आहेत म्हणून आपल्याला तसं वाटणं हे जरी स्वाभाविक असलं तरी आपले सद्गुरू हे
श्री दत्तात्रयाचे अवतार आहेत. त्यामुळे कुठल्याही असे जे अधिकार संपन्न व्यक्ती असतात त्यांना त्यांचा अधिकार कळत असतो. तुमच्या माझ्यासारख्या माणसांना आपल्या सद्गुरूंचं स्वरूप ओळखणं हे फार अवघड आहे किंवा किंबहुना आपण बऱ्याच वेळा ओळखू शकत नाही. परंतु असे जे महापुरुष असतात त्यांना मात्र एकमेकांचा अधिकार या क्षेत्रातला काय आहे हे कळत असतं आणि त्या याने हे झालेलं आहे. हा नगरमधला किस्सा आहे आणि अत्यंत परिणामकारक असं उदाहरण असल्यामुळे मी ताबडतोब ते करायचं ठरवलं. परवा जेव्हा मला वाटतं अय्यर मॅडमनी हे पुस्तक माझ्या हातात गुरुजयंतीच्या दिवशी दिलं आणि ते मी ज्या दिवशी वाचलं त्याच दिवशी म्हटलं आता पहिला व्हिडिओ आपल्याला हा करायचा आहे. आपले गुरुदेव त्रिकालज्ञ आता अजून एक अनुभव थोरवे यांनी व्यक्त केला आहे आणि तो शीतल डांगे आणि प्रकाश डांगे यांच्या संदर्भातला आहे. शीतल डांगे आणि हे शीतल डांगे म्हणजे सौभाग्याची शीतलताई आणि आमचे प्रकाश डांगे हे दोघेही नगरमधलेच गुरुदेवांचे भक्त आहेत. त्यांच्या काही अनुभवांवर मी मागेही व्हिडिओ केलेले आहेत. तर एकदा हे दोघं नवरा बायको गाणगापूरला गुरुदेवांच्या बरोबर दर्शनाला गेलेले होते आणि गाणगापूरचं दर्शन झाल्यानंतर प्रकाश डांगे यांच्या मनात तिथून बालाजीला जावं असं वाटत होतं आणि स्वाभाविकपणे ते गुरुदेवांच्या दर्शनाला गेले आणि गुरुदेवांनी विचारलं, काय रे, काय चाललंयस, काय चाललंय? तेव्हा प्रकाश डांगे यांनी म्हटलं की गुरुदेव मला बालाजीला जावं असं वाटतंय. ताबडतोब गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की बालाजीला नको, तू पंढरपूरला जा. बघा, भक्ताच्या मनात एका ठिकाणी जायचं आहे आणि सद्गुरू त्याला दुसरीकडे जातात. म्हणजे बालाजी एका दिशेला आहे, पंढरपूर दुसऱ्या दिशेला होतं, गाणगापूरच्या दिशेने. पण त्यांनी काय सांगितलं, तू पंढरपूरला जा आणि तिथं कामकोटीचे हेच आचार्य तिथे होते. म्हणजेच जयेंद्र सरस्वती स्वामी तिथे होते आणि ते भीमा नदीच्या दुसऱ्या तीरावर वास्तव्यास होते. आणि मग गुरुदेवांनी त्यांना सांगितलं याच्या मागे काहीतरी संकेत असला पाहिजे, आणि मग पंढरपूरला गेल्यावर श्रीयुत डांगे हे त्या ठिकाणी दर्शनाला गेले तेव्हा पलीकडे त्यांना तीरावर नावेतनं जावं लागलं आणि त्या भागात दाक्षिणात्य लोकांची खूप गर्दी होती. हे स्वामी दक्षिणेतलेच आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी केरळ, तामिळ इत्यादी दक्षिणेकडनं लोक आलेले होते आणि बऱ्याच मोठ्या रांगा पण लागलेल्या होत्या. तिथेही 2 दरवाजे होते. एका दरवाजाएवढे भक्तांची खूप गर्दी होती, पण तिथं न थांबता श्री डांगे पुढच्या दरवाजापुढे थांबले आणि आश्चर्याची गोष्ट की नेमके डांगे उभे असलेला दरवाजा उघडला गेला आणि सर्वात प्रथम त्यांना दर्शन मिळालं. आणि डांग्यांनी जेव्हा सांगितलं की ते अहमदनगरवरून आलेले आहेत, ते ऐकून आचार्यांना खूप आनंद झाला. म्हणजे गुरुदेवांच्या मागे जेव्हा त्यांनी नगरला गुरुदेव दर्शन घेतलं तो तर आनंद होताच, पण या क्षीरसागर महाराजांच्याकडनं त्यांचा भक्त आपल्या दर्शनाला आलाय तर त्याचा देखील त्यावेळेस देखील त्यांना आनंद झाला होता. म्हणजे अशा पद्धतीने शंकराचार्यांचं जे दर्शन आहे ते प्रकाश डांगेंना आणि त्यांनी घेण्याकरता पंढरपूरला पाठवलं होतं. आता या ठिकाणी काय घडणार आहे हे गुरुदेवांना त्याची कल्पना होती, किंबहुना प्रकाश डांगे यांना हे दर्शन व्हावं. म्हणजे एक लक्षात घ्या, जयेंद्र सरस्वती स्वामींचा देखील अधिकार किती मोठा आहे हे गुरुदेवांना माहीत होतं. जसं गुरुदेवांचा अधिकार काय आहे ते जयेंद्र सरस्वती स्वामी महाराजांना माहीत होतं, तसं जयेंद्र सरस्वती स्वामी महाराजांचा अधिकार काय हे आपल्या सद्गुरूंना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी प्रकाश डांगे आणि त्यांच्या कुटुंबियांना तिथे दर्शन घेण्यास सांगितलं. अशीच एक घटना डांग्यांच्या बाबतीत एकदा घडलेली आहे की तेही दक्षिणेला कांचीच्या आचार्यांच्या दर्शनाला गेले होते. तिथं तेव्हा दर्शन नुकतंच बंद झालं आणि सेवेकरी म्हणले आता आचार्य विश्रांती घेत आहेत, आता दर्शन होणार नाही. पण डांगे म्हणले की हम अहमदनगर से आए हैं. तर अहमदनगर हे नाव ऐकल्यावर आचार्य बंद दरवाजा उघडून बाहेर आले आणि त्यांनी दर्शन दिलं. म्हणजे हे आपल्या सद्गुरूंचं श्रेष्ठत्व आहे. आपल्या म्हणजे नगरहून आम्ही आलो आहे. नगर हा या शंकराचार्य जे तिन्हीचारी शंकराचार्य आहे
यांच्या दृष्टीने एक परवलीचा शब्द होता. नगरून आलो म्हटलं की त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्व भक्तांना गुरुदेवांचा प्रतिनिधी आहे असं समजून प्रत्येक ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. आजही जेव्हा आपले बरेच भक्त शृंगेरीला दर्शनाला जातात, शृंगेरीला दर्शनाला गेल्यानंतर जेव्हा तिथे नगरून आलो असं सांगितलं जातं, तेव्हा आपल्या सर्व भक्तांना एक स्पेशल ट्रीटमेंट मिळते. पण ही स्पेशल ट्रीटमेंट मिळते ही आमच्या भक्तांची योग्यता आहे का? अजिबात नाही. ही आम्ही ज्या गुरूंचे शिष्य आहोत त्या गुरूंचं श्रेष्ठत्व या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. म्हणजे आपले गुरुदेव हे त्रिकालज्ञ आहेत हे या दोन्ही तिन्ही उदाहरणातून आपल्याला लक्षात येईल असं मला वाटतं. गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे मी सांगत असल्यामुळे सर्वसाक्षी काय आणि त्रिकालज्ञ काय फक्त शब्दाचा फरक आहे. सर्वसाक्षी म्हणजे काय? सगळं माहीत असलेले. त्रिकालज्ञ म्हणजे काय? सर्व माहीत आहे. तिन्ही काळाचं ज्यांना ज्ञान आहे, भूत भविष्य आणि वर्तमान असे हे सत्पुरुष आपल्या थोर भाग्याने आपल्याला सद्गुरू म्हणून लाभले. ही खरंच आपण म्हणजे त्याचा एक आपल्याला गर्व वाटला पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.